हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी मस्त असं तूप कढवणार आहे. बरेच दिवस साई जमा करून ठेवली होती. तर इथे मी तुपासाठी ना साई जमा करून ठेवते, जे आपल्या दुधावर जे वरती मलई येते ना, ती गोळा करून ठेवते. त्यानंतर ज्या दिवशी तूप काढायचं आहे त्याच्या आधी एक दिवस मी त्याचं विरझण लावून घेते. मग विरझण लावल्यावर काय होते, घट्टपणा येतो त्याला. आणि विरझण लावलं की छान फ्रीझरमध्ये गार होण्यासाठी ठेवते. त्यानंतर मग एक असं खोलगट भांडं घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये ते सगळं विरझण घालायचं आहे आणि रवीच्या मदतीने असं कॉन्स्टंट एका साईडला आपल्याला हे फिरवत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, लोणी छान दाट आणि घट्ट होतं. आणि विरझण लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्यामध्ये पाणी अजिबात राहत नाही. तर हे बघा, मी असं मस्त असं लोणी घट्टसर तयार झालेलं आहे. त्यानंतर मी लोण्याचे गोळे केले, ते छान 1-2 वेळा पाण्यातून काढले आणि त्यानंतर मी इथे तूप कढवायला घेतलं. कारण कसं होतं, साई बरेच दिवसाची म्हणजे एक 15-20 दिवस तरी मला लागतात तेवढं साई गोळा करण्यासाठी, मलई गोळा करण्यासाठी. त्यामुळे काय होतं की थोडंसं वास पण असतो त्याला. त्यामुळे स्वच्छ धुवून घेते. ज्यावेळी लोणी काढते ना त्यावेळी स्वच्छ धुवून घेते आणि मगच तूप कढवायला ठेवते. त्यामुळे थोडासा वास पण कमी येतो. आणि अजून एक टिप म्हणजे, जर तूप कढवतानाचा वास जर तुम्हाला आवडत नसेल किंवा सहन होत नसेल, तर वास कमी होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये खाऊची पानं देखील घालू शकता. त्यानंतर हळूहळू पाहू शकता, अशा पद्धतीने हळूहळू तूप सुटत आहे. मस्त असं तूप तयार झालेलं आहे. अजून एक थोडा वेळ, एक 10-15 मिनटं मी अजून ठेवणार. तर पाहू शकता, एक मस्त तूप असं तयार झालेलं आहे. जास्त पण मी कढवत नाही इथे तूप. तर मी आता गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे, पण ते अजूनही बॉईल होत आहे. तर अशा पद्धतीने मस्त दाणेदार तूप बनवून माझं तयार आहे.